नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणाऱ्या अपकमिंग तुमच्या सगळ्याच परीक्षा ज्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा, कंबाईन गट ब गट क मुख्य परीक्षा, येणाऱ्या गट ब गट क च्या पूर्व परीक्षा, या सगळ्याच पूर्व परीक्षांसाठी आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी देखील आपल्या या YouTube चॅनल वरती मोफत लेक्चर सिरीज चालू असतात, ज्याचा फायदा तुम्ही घेत असाल। तर आता आपण इथून पुढे जर पाहिलं तर थोडंसं तुमची राज्यसेवा परीक्षा जवळ येत आहे, त्याच्यावरती तुमचा फोकस वाढला पाहिजे। येत्या 3 महिन्यामध्ये कम्प्लीटली तुम्ही प्रिलिम वरती फोकस केलं पाहिजे। सो राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा आणि कंबाईन मुख्य परीक्षा अशा सगळ्याच परीक्षांसाठी काही सब्जेक्ट जे आहेत ना ते तुमचे कॉमन आहेत। सो असे कॉमन सब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला प्रिपेअर करायला घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमची मेन्स असेल किंवा तुम्ही राज्यसेवा पूर्व पण देत असाल किंवा तुम्ही गट ब ची मुख्य देऊन 25च्या पूर्वची पण पुन्हा तयारी करत असाल, तर अशा वेळेस तुमचं जे प्लॅनिंग आहे ना ते प्लॅनिंग इथं प्रॉपर होऊन जातं। ठीक आहे, ओके। तर याच्यासाठी आपण इथं काही पुस्तकं सजेस्ट करणार आहोत विद्यार्थ्यांना। बदलती परीक्षा पद्धती आणि जी काठिण्य पातळी बदलत आहे, जसं की हिस्ट्री सब्जेक्ट असेल, पॉलिटी सब्जेक्ट असेल, जिओग्राफी असेल, सायन्स साठी तर तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन आपलं लुसेंटचं पुस्तक मी सांगितलेलं आहे। पण इतर जे सब्जेक्ट आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल पुस्तकं वापरावीच लागतील। लक्षात घ्या, जे सोर्स आहेत ते सोर्स जर तुम्ही स्टँडर्ड ठेवले तरच तुम्हाला पुढे फायदा होणार आहे। अदरवाईज तुम्हाला एक्झाम मध्ये सगळं काही नवीन दिसून येईल आणि मग तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर आयोगाने आउट ऑफ सिलेबस विचारलं। ठीक आहे, ओके। तर आपल्या ज्या सिलेबस मध्ये इतिहासाचा सिलेबस जेव्हा मेन्शन केला जातो ना तेव्हा तिथं महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित असा एक मुद्दा तुम्हाला दिसून येतो, जो की आयोगाने तिथं हायलाइट केलेला आहे की तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, जसं की प्राचीन भारताचा इतिहास असेल किंवा आधुनिक भारताचा इतिहास असेल, तर तिथं महाराष्ट्राच्या इतिहासाला तुम्ही प्रेफर केलं पाहिजे। कारण का आपण देतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, सो त्याच्यावरती आयोगाचा जो भर आहे ना तो आयोगाचा भर तुम्हाला जास्त असलेला दिसून येईल, लक्षात ठेवा। आणि ते क्वेश्चन तुम्हाला काही नामवंत लेखकांच्या पुस्तकातून कव्हर झालेले दिसतील। पूर्वी असं होतं की क्वेश्चन कॉमन येत होते, पण आता तसं नाहीये, लक्षात घ्या। तर अशाच आपल्या या महाराष्ट्राच्या इतिहासाची परफेक्ट तयारी करण्यासाठी आपण इथं आज एक पुस्तकाचा बुक रिव्ह्यू घेत आहोत आणि त्या पुस्तकामधले काही टॉपिक देखील मी इथं तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की पुस्तकाची क्वालिटी काय आहे आणि आपल्या पेपरची लेवल मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलची जरी असली तरी सुद्धा क्वेश्चन आपल्याला टॅकल होणार आहे। ठीक आहे, ओके। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायची आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही वेबसाईट वरती जावा किंवा ज्या पुस्तकाचा मी इथं बुक रिव्ह्यू करते त्या पुस्तकाची परचेस लिंक पण तुम्हाला मिळून जाईल। त्या परचेस लिंक वर जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता किंवा Amazon फ्लिपकार्ट वरती जरी तुम्ही गेला तिथं सुद्धा तुम्हाला पुस्तकं मिळत आहेत। तर एमपीएससी सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एमपीएससी सेक्शन मध्ये इथं तुम्हाला पेपर 1 मधले सगळे सब्जेक्ट, पेपर 2 जो तुमचा पूर्व परीक्षेचा आहे, त्याच्यानंतर स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम मध्ये पण तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट दिसत आहेत आणि एमपीएससी ऑप्शनल सब्जेक्ट। ठीक आहे, तर या सगळ्यांची तयारीसाठी तुम्हाला इथं अतिशय परफेक्ट अशी पुस्तक सूची मिळत आहे। जनरल स्टडीज 1 मध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा जनरल स्टडीज 1 मध्ये तुम्हाला अशी भरपूर आपली इतिहासाची पुस्तकं दिसून जातील। याच्यामध्ये तुम्हाला एक पुस्तक आहे ज्याचा मी आज बुक रिव्ह्यू घेते, ते म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास, मुद्देनिहाय परामर्श, प्राध्यापक बी पाटील सरांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे। पुस्तक अतिशय दर्जेदार आहे, लक्षात घ्या। आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, मुद्देनिहाय परामर्श। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर या पुस्तकातून महाराष्ट्राच्या इतिहासाची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमची व्यवस्थित कव्हर होऊन जाईल। 221 रुपये पुस्तकाची प्राइस आहे। लॉग इन रजिस्टर करून घ्या, पुस्तक ऑर्डर करा, 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला तुमच्या घरी मिळून जाईल। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला, आता या पुस्तकामध्ये काय आहे ते आपल्याला बघायचं आहे। जस्ट 1 मिनिट थांबा। ओके, बघा, तर महाराष्ट्राच्या इतिहास
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमधील आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा जो सब्जेक्ट आहे, अनिवार्य घटकाची परिपूर्ण तयारी तुमची या पुस्तकातून होऊन जाईल. पुस्तकाची इंडेक्स जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस आणि इथं जे कंटेंट दिलेलं आहे त्याची लिंक लागून येईल. ठीक आहे, ओके. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय विचारतात हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघाल तेव्हा. बघा, ही आहे इंडेक्स, ही आपल्या पुस्तकाची इंडेक्स आहे. आता इथं जर आपण बघितलं तर आपण जेव्हा आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास तो 1857 पासून काही स्टुडंट स्टार्ट करतात, पण तसं करू नका, बरोबर आहे. मी याच्या आधी पण सांगितले. आता इथं पण सेम तसंच आहे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाला अभ्यास कराल, विद्यार्थी जनरली काय करतात, विद्यार्थी फक्त समाज सुधारक करतात आणि सोडून देतात, तर ते चुकीचं आहे. असं नका करू. इथं तुम्हाला 19व्या शतकाच्या प्रारंभीचा जो महाराष्ट्र आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्राची प्राथमिक इन्फॉर्मेशन जी आहे ती प्राथमिक इन्फॉर्मेशन सगळी व्यवस्थित वाचायची. महाराष्ट्र हे जे नाव आहे त्या महाराष्ट्र नावाचा मागोवा तुम्हाला घ्यायचा आहे. आता जी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आपण म्हणतो, काही विचारवंतांचे उद्गार तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात, बरोबर. तर ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. बघा, मी जे तुम्हाला बोलले की नामवंत लेखकांची पुस्तकं का वापरायची, जसं की इथे काही विचारवंतांची मतं तुम्हाला दिलेली आहेत. एखादं मत तुम्हाला दिलं जाईल महाराष्ट्राबद्दल आणि विचारलं जाईल की हे मत कोणाचं आहे, बरोबर, लक्षात आलं. किंवा मराठी भाषेबद्दल एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर 19व्या शतकाच्या प्रारंभीचा जो महाराष्ट्र आहे याच्यामध्ये तुम्हाला असे जे पॉइंट आहेत ना, असे पॉइंट कव्हर करावे लागतील. लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा देणारे विद्यार्थी हे सगळं अजिबात मिस करू नका. ठीक आहे. किंवा कंबाईन पूर्व असेल, कंबाईन मेन्स असेल, जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो सगळीकडे. ओके. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास. आता बघा, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास तर आपण अभ्यासतो, पण आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपण स्पेशली अभ्यासत नाही. म्हणून अशा पुस्तकातून हा भाग आपला कव्हर होतो, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास, ज्याच्यामध्ये तुम्हाला संक्षिप्त प्राचीन इतिहास दिलेला आहे. आणि जेव्हा आपल्या भारतावरती मुस्लिम सत्ता होती, भारतामध्ये आपला महाराष्ट्राचा भाग येतो, बरोबर. तर त्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम सत्तेच्या अंमलाखाली जेव्हा महाराष्ट्र होता तेव्हा महाराष्ट्राची काय सिच्युएशन होती ते सुद्धा तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं, क्लिअर. महाराष्ट्राच्या अनुषंगाने इथं जे तुम्हाला दिलं जातं ना ते इथं कम्प्लीट होतं. त्याच्यानंतर आपण वाचतो मराठ्यांचा इतिहास. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, मराठ्यांच्या इतिहासावरती जास्त प्रश्न विचारले जात नाही, अचानक विचारलं तर काय करायचं, बरोबर. त्याच्यामुळं आणि अगदी अभिमानाची बाब, जसं की तुम्ही आता न्यूज वाचली असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत ते वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. खूप मोठी अभिमानाची बाब आहे. मराठ्यांचा इतिहास आपल्याला माहीतच असला पाहिजे, लक्षात घ्या. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असतील, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आहे, पेशवाईच्या कालखंड आहे, किंवा पेशवाईच्या, जरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विचारला जात नसला तरी सुद्धा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आणि हा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला माहित पाहिजे. आणि राहिला प्रश्न परीक्षेचा, तर पेशवाईचा जो कालखंड आहे तर या पेशवाईच्या कालखंडामधून तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं इथं तुम्हाला पेशवाईचा कालखंड तर कंप्लीट करावाच लागेल, लक्षात घ्या. पेशवाईचा कालखंड आणि त्याच्यानंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीचा महाराष्ट्र. कधी कधी क्वेश्चन मध्ये असं क्वेश्चनची स्टार्टिंगच अशी असते की 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या महाराष्ट्रामध्ये, अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर ते तुम्हाला तिथं कव्हर करायचं आहे. तर हा झाला तुमचा पहिला टॉपिक. इंडेक्स जी तुम्ही बघताय हा पहिला टॉपिक तुम्हाला इथं व्यवस्थित कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायलाइटेड काय आहे की विचारवंतांची मतं आणि पेशवाईचा कालखंड, इथून तुम्हाला काही क्वेश्चन बनवू शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर दुसरा इथं टॉपिक येतो आपला महाराष्ट्रात इंग्रजी सत्तेची स्थापना. इथून मात्र सगळं कंटेंट असं आहे की ज्याच्यावरती क्वेश्चन येतातच येतात. ठीक आहे, ओके. तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा इंग्रजी सत्तेची स्थापना झाली तेव्हा काय सिच्युएशन होती महाराष्ट्रातली, बरोबर. भारतामध्ये जेव्हा इंग्रजांचा चंचू प्रवेश झाला, हा इथं तुम्हाला थोडक्यात अभ्यासावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला मराठ्यांबाबत इंग्रजांचं काय धोरण होतं, ठीक आहे,
हे अभ्यासावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला पहिलं इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782, त्याच्यानंतर दुसरं इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1805, तिसरं इंग्रज मराठा युद्ध 1817 ते 1818, त्याच्यानंतर मुंबई शहरावर अधिराज्य. ओके, त्याच्यानंतर मुंबईचे गव्हर्नर आणि मुंबई इलाक्याचे गव्हर्नर. तर इथं जर आपण बघितलं तर स्पेशली आपण मुंबईचे गव्हर्नर एल्फिन्स्टन असतील बरोबर, किंवा इतर असतील, यांच्याबद्दल आपण थोडंफार वाचतो. पण ही जी मराठा युद्ध आहेत आणि मराठ्यांबाबत जे इंग्रजांचं धोरण होतं ते पण तुम्ही आता थोडंसं डिटेलमध्ये वाचायला चालू करा. कारण मी तुम्हाला काय सांगते वारंवार की बदलती परीक्षा पद्धती आणि प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ना त्याचा थोडासा आपण इथे विचार केला पाहिजे. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा इंग्रजी सत्तेची स्थापना होते तेव्हा इथं मराठ्यांबाबत इंग्रजांचं काय धोरण होतं, मराठा इंग्रज 3 युद्ध असतील आणि जे मुंबई इलाक्याचे गव्हर्नर होते स्पेशली त्यांनी इथं काय काम केलं. ठीक आहे, जनरली विद्यार्थी फक्त लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्याबद्दल वाचतात, पण इतर पण जे काही गव्हर्नर होऊन गेले त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला इथं वाचावं लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील इंग्रजी सत्तेच्या सुरुवातीचा कालखंड कसा होता बघा. ठीक आहे, सुरुवातीचा कालखंड म्हणजे कोणाचा कालखंड, एल्फिन्स्टन यांचा कालखंड बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये इंग्रजी सत्तेची सुरुवात म्हणजे एल्फिन्स्टनचा कालखंड. तर सुरुवातीचा कालखंड आपण एल्फिन्स्टनचा कालखंड म्हणून ओळखतो. याच्यामध्ये तुम्हाला मुलकी प्रशासन अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर न्याय व्यवस्थेमध्ये काय सुधारणा केल्या, एल्फिन्स्टन यांनी न्याय व्यवस्थेमध्ये काय सुधारणा केल्या, किंवा मुंबई इलाख्यामध्ये रयतवारी पद्धती कोणी लागू केली बरोबर. त्याच्यानंतर मिशनऱ्यांच्या कार्याला उत्तेजन दिलं का नाही दिलं हे तुम्हाला माहित पाहिजे. लोकाभिमुख राज्यकारभार होता का, जेव्हा महाराष्ट्रामध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना झाली तेव्हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये राज्यकारभार कसा होता, मिशनऱ्यांचं सामाजिक कार्य काय होतं, त्याच्यानंतर कायदे संहितेची निर्मिती असेल, त्याच्यानंतर शैक्षणिक कार्य खूप मोठं आहे जिथं आपण नाना शंकर शेठ यांचा पण उल्लेख आपण इथं घेतो बरोबर. आणि काही महत्वाच्या घटना आहेत, तारखा आहेत ज्या तुम्हाला इथं कराव्या लागतील. आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांची कामगिरी सुरुवातीच्या कालखंडामध्ये एल्फिन्स्टनच्या कामगिरीसोबतच तुम्हाला ख्रिस्ती मिशनऱ्यांची कामगिरी पण लक्षात ठेवावी लागेल. सामाजिक परिवर्तनाची चाहूल. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं काय कराव्या लागतील, व्यवस्थित अभ्यासाव्या लागतील. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपण इथं बघतो महाराष्ट्रातील शिक्षण व वृत्तपत्रे. ठीक आहे, महाराष्ट्रातील शिक्षण व वृत्तपत्रे. आता हा जो वृत्तपत्रांचा पॉइंट आहे ना हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणतेही पूर्व परीक्षेचे पेपर काढून बघा, त्या पेपरमध्ये तुम्हाला वृत्तपत्रांवरती क्वेश्चन 100% दिसतात बरोबर. मग इथं तुम्हाला महाराष्ट्रातील समाजसुधारक असतील किंवा आपले भारतातील सगळे समाजसुधारक असतील तिथं तुम्हाला क्वेश्चन येतात बरोबर. तर इथं शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर इंग्रजी शिक्षणाला सुरुवात असेल, कोठारी कमिशन वगैरे तुम्हाला विचारलेत की नाही, मिशनऱ्यांचं शिक्षणातील योगदान काय होतं किंवा मिशनऱ्यांच्या शैक्षणिक कार्याचं महत्व असेल, आणि स्पेशली या शिक्षण क्षेत्रामध्ये समाज सुधारकांचं योगदान काय होतं, आणि ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्या ईस्ट इंडिया कंपनीचं या शिक्षणाविषयी धोरण काय होतं हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. आणि हा जो चौथा टॉपिक आहे हा चौथा टॉपिक परीक्षेसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. इथून तुम्हाला वारंवार क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट बघा इथं तुम्हाला पुन्हा भारतीय शिक्षण आयोग, महाराष्ट्रातील वृत्तपत्र, त्या वृत्तपत्राची सुरुवातीची तारीख असेल, त्या वृत्तपत्राचं स्लोगन असेल, त्या वृत्तपत्राला कोणी मदत केली, वृत्तपत्राचे संपादक कोण होते, वृत्तपत्र कुठून चालवलं जात होतं, वृत्तपत्र का बंद पडलं, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला फॅक्च्युअल पॉइंट्स म्हणून एक्झाम मध्ये विचारल्या जातात. तुम्हाला स्पेशली इथं महाराष्ट्रातील वृत्तपत्र दिलेले आहेत, मुंबई इलाक्यातील वृत्तपत्रे असतील, मराठी वृत्तपत्रे आहेत बरोबर, ख्रिस्ती मिशनऱ्यांची वृत्तपत्रे आहेत. तर याच्या बाहेर परीक्षेमध्ये काय येणार आहे विचार करा. जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जात आहे ते जर तुम्हाला सगळं एकत्रच मिळत असेल तर रिव्हिजनलाही सोपं जातं आणि आपण
मेंटली खूप जास्त स्ट्रॉंग होऊन जातो की चला माझा हा जो भाग आहे ना कम्प्लिटली या पुस्तकातून कव्हर होतोय. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मिशनऱ्यांच्या वृत्तपत्रांवरील प्रतिक्रिया 19व्या शतकातील काही प्रमुख मराठी वृत्तपत्रे. ठीक आहे, हे तुम्हाला दिलेले आहेत. शिक्षणाशी संबंधित काही महत्वाच्या समित्या, आयोग, अहवाल इत्यादी. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, वृत्तपत्रांसोबतच ज्या काही समित्या होत्या महत्वाच्या, जे काही महत्वाचे अहवाल होते ते सुद्धा तुम्हाला इथं कंप्लीट करून दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर चा पार्ट येतो आद्य समाज सुधारकांचा. आपण एवढाच जास्त पार्ट करतो, पण पाठीमागचे 4 टॉपिक करायला विसरू नका. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात आपण करतो नाना शंकर शेठ यांच्यापासून. तर इथं फक्त एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छिते की टाइमलाईन जी आहे ना, यांचा टाइम पिरियड 1803 ते 1865, 1812 ते 1846 टाइम पिरियड बघा. कारण समकालीन समाज सुधारक आयोगाला विचारायला फार आवडतं की, जस्ट एक मिनिट थांबा. चला, समकालीन समाज सुधारक विचारायला आयोगाला आवडतं. जसं की बघा 1803 ते 1865 आणि 1812 ते 1846 जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर, त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर 1882, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे हे समकालीन होते का 1814 ते 1882 म्हटले होते की नाही, बरोबर. 1823 ते 1892 भाऊदाजी लाड, 1824 ते 1874. तर हे अशा पद्धतीचं कंटेंट आहे ना, हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, लक्षात घ्या. आता याच्यानंतर बघा पुस्तक खूप छान पद्धतीने डिझाईन केले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णुशास्त्री पंडित आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर, हे अशा पद्धतीची सिमिलर नावं असतील. नायक खूप कन्फ्युज करते, लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावरती असतो तेव्हा ऑप्शन मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर पण असतं, विष्णुशास्त्री पंडित पण असतं. ओके क्लिअर. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित तिथं प्रॉपर करून घ्या. त्याच्यानंतर बघा काही प्रमुख समाज सुधारक आणि त्यांचं कार्य. त्याच्यानंतर समाज सुधारक आणि त्यांनी चालवलेली पत्रे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अगेन इम्पॉर्टंट की समाज सुधारकांनी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था. आता पूर्वी कसं होतं बघा, समाज सुधारकांनी स्थापन केलेल्या संस्थेचं नाव दिलं जात होतं, ही संस्था कोणी चालवली, किंवा समाज सुधारकांचं नाव देऊन संस्था विचारल्या जात होत्या. पण आता तसं नाहीये. आता एखादी संस्था देतील, त्या संस्थेची वैशिष्ट्ये देतील, बरोबर. इथून चालवली जात होती, गुप्त होती. याच्यामध्ये ह्या ज्या संस्था आणि पत्र आहेत ना, याच्यावरती आयोगाच्या क्वेश्चनची संख्या जास्त असते. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर बघा समाज सुधारक ग्रंथ वा लेखन संपदा, याच्यावरतीही क्वेश्चनची संख्या जास्त असते, हेही आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ब्रिटिश राजवटी विरुद्धचे प्रारंभीच्या काळातील महाराष्ट्रातील उठाव. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर सुरुवातीला काय होतं, 11th स्टँडर्डचं एक पुस्तक होतं, त्या पुस्तकातून विद्यार्थी करायचे. पण आता तसं नाहीये. आता इथं तुम्हाला ब्रिटिश राजवटी विरुद्ध जेवढे काही महाराष्ट्रामध्ये उठाव झालेले आहेत ना, ते उठाव तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासावे लागतील. ज्याच्यामध्ये आपण पार्श्वभूमी अभ्यासतो रामोशांचा उठाव, बरोबर. रामोशांचा उठाव असेल, ज्याच्यामध्ये उमाजी नाईक आणि इथं जर तुम्ही बघितलं तर चित्तूरसिंग नाईक. आता उमाजी नाईक यांच्याबद्दल तुम्ही वाचलंच असेल, पण चित्तूरसिंग नाईक यांच्याबद्दल पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन खूप कमी आहे किंवा जवळजवळ बऱ्याच पुस्तकामध्ये नाहीच. म्हणून तुम्हाला नामवंत लेखकांची पुस्तकं अभ्यासायची आहे, बरोबर. त्याच्यानंतर येतो भिल्लांचा उठाव, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1819चा उठाव, 1825चा उठाव आणि 1822चा उठाव. आता भिल्लांचा उठाव शॉर्टकट मध्ये तुम्हाला कुठेही नोट्स मिळतील, पण स्पेशली 1819, 1825, 1822चे जर उठाव तुम्हाला डिटेल माहित असतील तर कितीही डिफिकल्ट क्वेश्चन विचारू द्या, तुम्हाला तिथं अडणार नाही. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर कोळ्यांचा उठाव, सन 1828चा उठाव, सन 1844चा उठाव, सन 1839चा उठाव. ठीक आहे. तर हे कोळ्यांचे उठाव सुद्धा तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर येतो गडकऱ्यांचा उठाव. याच्यामध्ये 1857च्या उठावाला प्रतिसाद. त्याच्यानंतर तुम्हाला इथं येतो रंगो बापूजी गुप्ते. क्वेश्चन विचारलेत, राज्यसेवा मेन्सलाही विचारलेले आहेत, पूर्व परीक्षेला विचारलेले आहेत. तर 1857च्या उठावाला प्रतिसाद. इथं रंगो बापूजी यांचे उठावाचे प्रयत्न असतील, उठावाचे तुरळक प्रयत्न असतील.
इंग्रजी सत्तेविरुद्धचे महाराष्ट्रातील जे काही उठाव झालेले आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासायचे आहेत, लक्षात ठेवा. तर 1857च्या उठावाला प्रतिसाद, याच्यामध्ये तुम्हाला हे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे व्यवस्थित अभ्यासावे लागतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे सामाजिक आणि राजकीय जागृती. ठीक आहे, सामाजिक आणि राजकीय जागृती. इथं तुम्हाला जागृतीला चालना देणारे घटक, सामाजिक आणि राजकीय जागृती. आता हे मुद्दे कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी जर नसेल तर आपल्याला लक्षात येत नाहीत, लक्षात घ्या. आपण डायरेक्ट प्रार्थना समाज, सत्यशोधक चळवळ हे लक्षात ठेवतो, पण याला काय म्हटलं जातं, याला सामाजिक आणि राजकीय जागृती म्हटलं जातं, बरोबर. याच्यामध्ये काही सामाजिक संघटनांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मानव धर्म सभा, परमहंस मंडळी, त्याच्यानंतर तुमची प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, भारतीय सामाजिक परिषद, सत्यशोधक चळवळ, आर्य समाज. तर या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. या सगळ्यांची स्थापना दिनांक तुम्हाला करावी लागेल, ठिकाण करावं लागेल, सदस्य करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी स्पेशली कशासाठी कार्य केले, संघटना किती दिवस चालली, संघटनेची उद्दिष्ट काय होती, हा सगळा पार्ट जो आहे, हा सगळा पार्ट तुम्हाला इथून व्यवस्थित कंप्लीट करावा लागेल. त्याच्यानंतर राजकीय संघटनेमध्ये किंवा सिंपल कधी कधी क्वेश्चन विचारला जातो, जसं की बॉम्बे असोसिएशन देतील आणि म्हणतील की ही सामाजिक संघटना होती का राजकीय संघटना होती. तर आपल्याला माहित पाहिजे की नाही राजकीय संघटना कोणत्या होत्या आणि सामाजिक संघटना कोणत्या होत्या. तर राजकीय संघटनेमध्ये राजकीय जागृती, बॉम्बे असोसिएशन, सार्वजनिक सभा, ओके, मुंबई इलाक्यातील काही सामाजिक राजकीय संघटना, मुंबई इलाक्यातील काही गव्हर्नरच्या काय म्हणू शकतो आपण कार्यामधल्या विशेष ज्या घटना आहेत त्या पण तुम्हाला इथं व्यवस्थित करून घ्याव्या लागतील. ठीक आहे, इथं आपला 7वा टॉपिक संपतो. आपला 8वा टॉपिक इथं स्टार्ट होतो, तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. स्पेशली आपण महाराष्ट्राच्या संदर्भात इथं बघतोय बरं का. तर इथं तुम्हाला भारतीय राष्ट्रवादाचा उदय, राजकीय संघटनांची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या 3 मुद्द्यांचा इथं तुम्हाला विशेषत्वाने अभ्यास करावा लागेल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, भारतीय राष्ट्रवादाचा उदय, राजकीय संघटनांची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ओके, क्लिअर. हे पॉइंट तुम्हाला इथे काय करावे लागतील, व्यवस्थित अभ्यासावे लागतील. त्याच्यानंतर 9 नंबरचा टॉपिक येतो मवाळवादी आणि जहालवादी कालखंड जो होता, म्हणजे सिमिलर आधुनिक भारताचा इतिहासच तुम्हाला इथं टाइमलाईन फॉलो करायचे. फक्त महाराष्ट्रामध्ये काय घडलं त्या काळामध्ये हे इथं तुम्हाला अभ्यासायचं आहे. तर जेव्हा मवाळवादी आणि जहालवादी कालखंड होता तेव्हा महाराष्ट्रातलं राजकारण कसं होतं, किंवा मवाळवादी कालखंडांचा जो वर्चस्वाचा काळ होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये कुणाचं वर्चस्व होतं आणि तत्कालीन महाराष्ट्रामधले प्रमुख नेते कोण होते, जसं की दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले. आता यांच्यावरती जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा आपण समाज सुधारकांमध्येच इन्क्लूड करतो, पण हे क्वेश्चन कुठून आले तुम्हाला, 9व्या टॉपिक मधून आले, जे की महाराष्ट्रातलं राजकारण जहालमतवादी आणि मवाळवादी कालखंडातील. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथे दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती गोविंद रानडे, फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा टाइमलाईन पण तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांचं कार्य पण लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं मवाळवादी कालखंड. ओके, त्याच्यानंतर जहालवादी कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर जहालांच्या वर्चस्वाचा काळ तुम्हाला इथे अभ्यासावा लागतो आणि सिंपल आहे. जहाल कालखंडामध्ये तुम्हाला फक्त लोकमान्य टिळकांचं कार्य अभ्यासायचं. काही अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राची क्रांतिकारी चळवळ. आजकाल जर तुम्ही बघितलं ना, भारतामध्ये सुद्धा ज्या काही क्रांतिकारी चळवळी झालेल्या आहेत त्याच्यावरती आयोगाच्या क्वेश्चनची संख्या खूप जास्त आहे. तर क्रांतिकारी चळवळींचं महत्वपूर्ण योगदान तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. वासुदेव बळवंत फडके, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल अभ्यास आहे. याच्यामध्ये पण वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती जास्त क्वेश्चन राहतात आणि महाराष्ट्रातल्या इतर काही क्रांतिकारी चळवळी असतील त्याही तुम्हाला अभ्यासावे लागतील आणि दामोदर हरी चाफेकर. ठीक आहे, तर क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा. आपले क्वेश्चन पेपरचे बुक्स पण आहेत. तुम्हाला काही कुठून क्वेश्चन पेपर डाउनलोड करायच्या नाहीये, पीडीएफ वाचायचे नाहीत, हार्ड कॉपी घ्या जेणेकरून वारंवार आपल्या हाताखालून जातात. तर ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पुढे जाऊया.
नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला राजकीय कार्य, सामाजिक कार्य आणि स्पेशली राजकीय विचार, जसं मी तुम्हाला बोलले होते की नाही, आपल्याला विचारलं जातं, विचार दिले जातील. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे असतील, शिवाजी क्लब वरती क्वेश्चन आहेत, शिवराम हरी राजगुरू, महाराष्ट्रातील काही प्रमुख क्रांतिकारक आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेले जे क्रांतिकारक आहेत, स्पेशली महाराष्ट्रासाठी, त्यांचा अभ्यास तुम्हाला इथं या 10व्या टॉपिक मधून कव्हर होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील आणखी काही समाज सुधारक, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्योतिबा फुले 1827 ते 1890 प्राथमिक इन्फॉर्मेशन, याच्यानंतर त्यांचं अनुसूचित जातींच्या उद्धाराचं कार्य काय होतं, स्त्री उद्धाराचं कार्य काय होतं, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय काम केलं, सामाजिक विषमतेविरुद्ध काम काय केलं, हे सगळं सेपरेटली तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावं लागेल. सावित्रीबाई फुलेंचं पण तुम्हाला काम अभ्यासावं लागेल. गोपाळ गणेश आगरकर आहेत. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. महर्षी धोंडो केशव कर्वे, पूर्वी यांच्यावरती फार क्वेश्चन विचारले जायचे. आजकाल थोडस पंडिता रमाबाई रानडे असतील, यांच्यावरती क्वेश्चनची संख्या जास्त आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विचारले जातात क्वेश्चन. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती क्वेश्चन असतात, तेव्हा ऑप्शन मध्ये विठ्ठल रामजी शिंदेचं पण नाव असतं. कारण का, दोन्ही या नामवंत जे काही पर्सन आहेत ना, यांचं कार्य अस्पृश्यतेशी रिलेटेड आहे. बरोबर. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पंजाबराव देशमुख असतील, तर यांच्याबद्दल आयोग प्रश्न तुम्हाला विचारतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, तुम्ही पेपर काढून बघा, मेन्सचे काढा, प्रीचे काढा. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरती क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचं शेतकऱ्यांसाठी कार्य, महागाई विरोधी आंदोलनात सहभाग. आता हे नवीन पॉइंट तुम्हाला मिळाले की नाही, ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट म्हणतो बघा, की तुम्ही कुठं वाचलं नसेल की महागाई विरोधी आंदोलनामध्ये कोणाचा सहभाग होता. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे आहेत महाराष्ट्रातील समाज सुधारक म्हणून. तर ही जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते ना, तर ही व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. याच्या बाहेर आयोगाचे क्वेश्चन जातच नाही, कितीही पेपर डिफिकल्ट निघू द्या, क्वेश्चन जात नाही. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ, नवजागृती आणि असहकार चळवळ. बघा, महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ, नवजागृती आणि असहकार चळवळ. बघा, महाराष्ट्रातील राजकीय नवजागृती असहकार चळवळ. ठीक आहे, नवजागृती आणि असहकार चळवळ. तर इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये जास्त काही अवघड नाहीये, फक्त असहकार चळवळीचा मुद्दा आहे तो व्यवस्थित तुम्हाला करावा लागेल. पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक येतो ब्राह्मणेतर चळवळ. अलीकडचे पेपर जर तुम्ही काढून बघितले तर ब्राह्मणेतर चळवळीवरती क्वेश्चनची संख्या खूप जास्त आहे. ठीक आहे, ब्राह्मणेतर चळवळ, याच्यामध्ये तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल की ब्राह्मणेतर चळवळ काय आहे. बरोबर, ब्राह्मणेतर चळवळीचा जो इतिहास आहे तो तुम्हाला पाहावा लागेल. सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना असेल, त्याच्यानंतर सत्यशोधक चळवळीचा विस्तार आहे, ब्राह्मणेतर कालखंड आहे. बरोबर, चळवळीमधला साम्य भेद असेल, चळवळीची वाटचाल आहे, त्याच्यानंतर काय घडलं. बरोबर, आणि स्पेशली आयोग याच्यामध्ये सदस्य विचारतात, जसं की भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, अतिशय इम्पॉर्टंट, लक्षात घ्या, प्रमुख नेते. बरोबर, यांचं सामाजिक राजकीय कार्य तुम्हाला विचारलं जातं. भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे, आणि स्पेशली प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरती तुम्हाला राज्यसेवा मेन्स मध्ये खूप जास्त क्वेश्चन आलेले दिसून येतात, जे क्वेश्चन तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये पण दिसून येतील. ठीक आहे, तर यांचा टाइम पिरियड पण व्यवस्थित लक्षात ठेवा. मग ब्राह्मणेतर सगळं आपल्याला माहित असतं, पण एकाच पुस्तकामध्ये मिळत नाही, त्याच्यामुळे आपली रिव्हिजन करायला इथं थोडीशी अडचण होते. बरोबर. त्याच्यानंतर आहे दलित चळवळ. दलित चळवळीची पार्श्वभूमी तुम्हाला अभ्यासावी लागेल. दलित समाजातील नेत्यांचं कार्य तुम्हाला अभ्यासावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड, 1902-1971. ठीक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ, दलित चळवळीनंतर तुम्हाला 15वा टॉपिक येतो महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ. खोती आणि वेठबिगार विरोधी चळवळ, नवनवीन कंटेंट तुम्हाला विचारलं जाईल. अखिल भारतीय किसान सभा, पूर्वी पण क्वेश्चन विचारलाय. परुळेकर दाम्पत्याचं कार्य आणि शेतकरी कामगार पक्ष, लक्षात घ्या, शेतकरी कामगार पक्ष. तर हा जो भाग आहे हा सगळा भाग तुम्हाला
आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर बघा, इतका सुंदर महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. खंडकरी शेतकऱ्यांचं आंदोलन, भूमिहीन शेतकरी शेतमजुरांचं आंदोलन, आणखी काही शेतकरी आंदोलने आणि शेतकरी संघटना. शेतकरी संघटनेवरती क्वेश्चन विचारतात. मग आपण विचार करतो की अरे हे कोणत्या पुस्तकामध्ये आहे हे कंटेंट, किंवा आयोगाने कोणत्या पुस्तकामधून हे विचारले, तर हीच पुस्तकं असतात जी नामवंत लेखकांची असतात. बरोबर. त्याच्यानंतर 16 नंबरचा टॉपिक येतो महाराष्ट्रातील कामगार चळवळ. व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. याच्यामध्ये आपण फक्त नारायण लोखंडेंचा अभ्यास करतो, पण तुम्हाला इथं मुंबईतील गिरण्या आणि गिरणी कामगार यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन वाचावी लागेल. नारायण मेघाजी लोखंडे 1848 ते 1897 हा त्यांचा टाइम पिरियड, आणि संबंधित संघटना असतील किंवा मुंबई कामगारांचे संप असतील. पूर्वी पण क्वेश्चन विचारलेत, आयटक आणि इंटक. बरोबर. व्हेरी इम्पॉर्टंट. कामगार क्षेत्रामध्ये कम्युनिस्टांचा प्रवेश कसा झाला हेही तुम्हाला अभ्यासावं लागेल. त्याच्यानंतर गिरणी कामगारांचे 1924 आणि 1925 मधील संप असतील. 28 मधील कामगारांचा संप आहे. किती वेळा संप झाला हेही तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मुंबई प्रांताचा औद्योगिक कलह कायदा, ब्रिटिश गिरणी कामगारांचा संप, कामगार संघटना आघाडीवरील स्थिती, कम्युनिस्टांच्या धोरणात झालेला बदल. ओके. स्वातंत्र्य उत्तर काळातील अखिल भारतीय स्वरूपाच्या प्रमुख कामगार संघटना, स्वातंत्र्य उत्तर काळातील लक्षात घ्या कामगार चळवळ, महाराष्ट्रातील काही प्रमुख कामगार नेते. ओके. 50 पर्यंतचा कालखंड, आणि इथे शेतकरी नेते 50 पर्यंतचा कालखंड. ठीक आहे. तर हा सगळा भाग इथे तुमचा 16व्या टॉपिक मध्ये कव्हर होतो. म्हणजे आपण किती लिमिटेड वाचत होतो बघा. आपण फक्त नारायण मेघाजी लोखंडे इतकंच वाचत होतो, पण इतकं नाहीये. आयटक, इंटक, औद्योगिक कलह कायदा, कामगार संप हे सगळं तुम्हाला इथं वाचावं लागेल. बरोबर. अगदी इझी क्वेश्चन आले तर सगळ्यांनाच येणार आहेत, पण जर मॉडरेट टू डिफिकल्ट क्वेश्चन आले तर ते जे विद्यार्थी चांगली क्वालिटी बुक्स वापरतात त्यांनाच हे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. त्याच्यानंतर 17 नंबरचा तुमचा टॉपिक येतो. 17 नंबरचा टॉपिक महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ, सविनय कायदेभंग आणि चले जाव. महाराष्ट्रामध्ये काय घडलं. बरोबर. सविनय कायदेभंग चळवळ, त्याच्यानंतर कायदेभंग चळवळीला महाराष्ट्राचा प्रतिसाद असेल, चळवळीला स्थगिती आणि पुनरारंभ असेल, मध्ये काही घडामोडी घडलेल्या असतील, प्रांतिक स्वायत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस संघटनेमध्ये जे काही बदल झालेले असतील, किंवा महाराष्ट्र चले जाव चळवळ आणि त्याच्या पूर्वीच्या ज्या काही घटना असतील, महाराष्ट्रामध्ये जो काही प्रतिसाद मिळालेला आहे, 47 पर्यंतच्या महत्वाच्या घटना आणि महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घटना. तर हा सगळा भाग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय चळवळी दरम्यान अभ्यासावा लागेल. ठीक आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट बघा. मुंबई इलाख्याचे गव्हर्नर आणि त्यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या घटना. ठीक आहे. ओके. ब्रिटिश सरकारचा कालखंड क्राऊन पिरियड म्हणतो आपण. त्याच्यानंतर अलीकडे जर क्वेश्चन तुम्हाला दिसून आले असतील तर हैदराबाद मराठा मुक्ती संग्रामावरती, हैदराबाद मराठा मुक्ती संग्राम याच्यामध्ये तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी, ओके, आर्य समाजाचं कार्य, महाराष्ट्र परिषदा तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलेले आहेत, हैदराबाद स्टेट काँग्रेस, हैदराबाद मुक्ती संग्रामामधले जे नेते होते त्यांच्याबद्दल, वंदे मातरम चळवळीवरती क्वेश्चन आहे, चले जाव चळवळीवरती क्वेश्चन आहेत. बरोबर. स्टेट काँग्रेस मधली बंदी उठवली त्याच्यावरती क्वेश्चन, सॉरी ठीक आहे. ओके क्लिअर. तर अशा पद्धतीने हैदराबाद मुक्ती संग्रामावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. 19 नंबरचा टॉपिक येतो भाषावार प्रांत रचना आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, जो की आपला शेवटचा टॉपिक आहे. मुंबई महाराष्ट्राचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचा खूप मोठा भाग आहे हा, लक्षात घ्या. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना, महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठळक घटनाक्रम, पहिलं मंत्रिमंडळ, महत्वाच्या तारखा, मुख्यमंत्री, प्रादेशिक पक्ष, राजकीय पक्ष, आणि इथं आपला महाराष्ट्राचा इतिहास कंप्लीट होतो. इथून बाहेर एकही क्वेश्चन तुम्हाला जाणार नाही.
राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा, सरळ सेवा भरतीमध्ये जिथं जिथं महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो आणि तुमच्या मुख्य परीक्षा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला येणारे महाराष्ट्राच्या इतिहासावरचे प्रश्न या पुस्तकातून कव्हर होतील, 100% कव्हर होतील, लक्षात घ्या. आता आपली इंडेक्स जरी इथं संपत असली तरी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करणार आहोत, पुस्तकातून एक टॉपिक कव्हर करून देणार आहोत, जसं की 19व्या शतकारंभीचा महाराष्ट्र. पुढचा पार्ट जो आहे तो तुम्ही पुस्तकातून कव्हर करा. ठीक आहे, ओके. तर हा आपला बुक रिव्ह्यू, याच्यानंतर हा टॉपिक आपण कव्हर करूया. पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. जर काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. पुस्तक मागवताना काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करा. सेशन आवडलं का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.